माझे पती माझ्यासाठी रोज शहरातून जिलेबी आणायची, जी मी खूप आवडीने खायची. पण त्यानंतर मला भान राहत नव्हते. मी जेव्हा सकाळी उठत होते, तेव्हा माझे संपूर्ण कपडे ओले असायची. एके दिवशी मी माझ्या नवऱ्याने आणलेली जिलेबी फेकून दिली आणि झोपण्याचे नाटक केले. त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे केले. लग्नाच्या रात्री माझा नवरा खोलीत येण्यापूर्वीच मी गुलाबी रंगाची कॉटन नाईटी घातली होती, जेणेकरून तो मला पहिल्या नजरेत पाहू शकेल आणि प्रेमात पडेल. मी गावातील असले तरी माझ्या मोठ्या बहिणीने ही नाईटी मला दिली होती, जिचे लग्न शहरात झाले होते. तिनेच मला माझ्या पतीवर नियंत्रण ठेवण्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. माझा नवरा विनय खोलीत आला तेव्हा माझा नाईट सूट पाहून तो थांबला. त्याच्या नजरेत मी गावाकडची मुलगी होती. विनयसमोर नाईटी घालताना मला खूप लाज वाटत होती, पण आता तो माझा नवरा होता आणि मला त्याचे मन जिंकायचे होते. मी नेहमी लग्नाचे स्वप्न पाहिले होते आणि आज रात्रीचा विचार केला होता. जेव्हा भेटीचा क्षण आला तेव्हा माझे हृदय खूप धडधडत होते. विनय माझ्याजवळ आला आणि प्रेमाने माझा हात धरून म्हणाला की तू खूप सुंदर दिसत आहेस. त्याच्या या शब्दाने मला नवसंजीवनी दिली आणि मला स्वतः हवेत उडल्यासारखे जाणवले. विनयने खिशात हात घातला तेव्हा मला वाटले की तो मला गिफ्ट देईल, पण विनयने खिशातून हात काढला तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण त्याच्या हातात जिलेबीची पिशवी होती आणि विनयने स्वतः ती पिशवी उघडली आणि म्हणाला, लग्नाच्या रात्री सगळ्यात आधी मी तुला माझ्या हाताने मिठाई खायला देईन. विनयचे बोलणे ऐकून माझ्या ओठांवर हसू उमटले. खास करून माझ्यासाठी शहरातून बनवलेली जिलेबी आणल्याचे तो सांगत होता. विनयने प्रेमाने ती जिलेबी तोंडात टाकली आणि मी आनंदाने खाल्ली. ती खूप चविष्ट होती. विनयने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि माझ्याशी प्रेमाने बोलू लागला आणि मला कशी झोप लागली कळलंच नाही. थोड्या वेळाने माझे भान हरपले. सकाळी डोळे उघडले तेव्हा घड्याळात बरोबर 9 वाजले होते. माझे कपडे ओले झाले होते. मला आश्चर्य वाटले की मी या रात्रीची वाट पाहत प्रत्येक क्षण मोजण्यात घालवला होता. त्या रात्री मला झोप कशी आली? मग मला विनयचा विचार आला. न जाणो तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल. कपडे कसे ओले झाले? विनय खोलीत नव्हता. मी लगेच कपडे बदलले आणि आंघोळ करून तयार झाले. विनय त्याच्या मनस्थितीत खोलीत आला तेव्हा मी केस विंचरत होते. खूप अस्वस्थ होता तो. बोलला नाही. जेव्हा मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पूर्णपणे रागावला आणि मला हे असह्य झाले. विनय निघून गेल्यावर माझ्या सासूबाई खोलीत आल्या आणि माझ्या डोळ्यात पाणी पाहून त्याने आश्चर्याने विचारले, काय झालं सूनबाई? मी त्यांना विनय रागावल्याचे सांगितले. ती म्हणू लागली की मी आता विनयशी बोलते, पण मी सासूचा हात धरून थांबवले. विनयशी बोलू नका, नाहीतर त्याला माझ्यावर आणखी राग येईल. माझे म्हणणे ऐकून ती शांत झाली आणि म्हणाली, छोट्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. विनयसोबत काही दिवस राहिली तर त्याच्या सवयी तुला चांगल्या प्रकारे समजतील. तिने जे सांगितले ते ऐकून मला आनंद झाला. माझ्या आईवडिलांची लाडकी असण्यासोबतच मी सासूबाईंचीही लाडकी होती. मात्र लहानपणापासूनच मला तिचा मुलगा विनय याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती आणि मी 16 वर्षाची झाल्यावर ती मला भेटायला आली आणि निघताना तोंड गोड करून निघून गेली. मला खूप आनंद झाला, कारण तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि म्हणूनच माझ्या आईवडिलांनाही या नात्यावर आक्षेप नव्हता. विनयची शहरात चांगली नोकरी होती. तो पहाटे शहराकडे निघायचा आणि रात्री घरी परतायचा. त्याच्या कमाईतून माझ्या सासूबाईंनी गावात मोठं घर बांधलं होतं. विनयाने माझी बरीच वर्ष भेट झाली नव्हती, कारण तो त्याचा जास्त वेळ शहरात घालवत असे. घरी परतल्यावर त्याला आमच्या गावात यायलाही वेळ नव्हता, पण संबंध असूनही तो मला भेटायला आमच्या गावात आला नाही. या प्रकरणाबाबत माझ्या मनात विचित्र प्रश्न निर्माण होऊ लागले. एके दिवशी मी माझ्या सासूबाईंना विचारले. माझ्या सासूबाई माझ्या आईच्या मैत्रिणी होत्या, त्यामुळे मला तिच्याशी अजिबात लाज वाटली नाही. एक दिवस ती आमच्या गावी भेटायला आली होती. बोलता बोलता मी विचारले, का विनय आमच्या गावात येत नाही? हे ऐकून माझ्या आईने मला थप्पड मारली आणि म्हणाली, हे सांगायला लाज वाटत नाही का? तू तुझ्या भावी पतीबद्दल अशा गोष्टी विचारते. मी रडतच राहिली. माझ्या सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या, का नाही, विनयला वेळ मिळताच नक्की येईल तू. जेव्हापासून त्याला शहरातील हवा लागली आहे तेव्हापासून तो खूप कमी बोलतोय. आता तो पहिल्यासारखा नाही राहिला. मी फक्त या विचाराने खुश होते की माझा होणारा नवरा शहरातील आहे. मला शहरात राहायला खूप आवडायचं. त्यांनी मला लग्नाला 2 वर्ष वेळ दिला होता.
पण मी ते 2 वर्ष फक्त लग्नाचे स्वप्न पाहण्यातच घालवले. पण मला काय माहीत होतं की त्या स्वप्नांचा एक दिवस चुरडा होईल. काही दिवसांनी माझं आणि विनयचं लग्न धूमधडाक्यात झालं. मी त्याच्यासोबत त्याच्या घरी आले. माझ्या सासूबाईंनी माझे खूप आनंदाने स्वागत केले होते. पण रात्री लवकर झोपल्यामुळे विनय माझ्यावर खूप नाराज होते. पूर्ण दिवस ते माझ्याशी काहीच बोलले नाही. मी विनापाण्यातील माशीसारखे तडफडत राहिले, पण त्यांनी एकदाही माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही. त्यांनी त्यांचा सगळा वेळ घराच्या छतावर घालवला. गावामध्ये स्त्रियांना छतावर जाणे चालत नव्हते, त्यामुळे मी त्यांच्या मागे जाऊ शकले नाही. रात्री विनय स्वतः खोलीत आला. रडून रडून माझे डोळे सुजले होते. तो माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, "मला माफ कर. मला राग आला होता. मी तुझ्याजवळ बसलो होतो आणि तू इतकी गाढ झोपली होतीस की मी तुला उठवल्यावरही तू उठली नाहीस. म्हणून मला राग आला. मला माहीत होते की ही माझी चूक आहे. म्हणून मी स्वतः विनयची माफी मागितली आणि सांगितले की मी त्याला भविष्यात तक्रार करण्याची संधी देणार नाही." तो खुश झाला आणि माझ्या लांब केसाची स्तुती करू लागला. मी विचार करू लागले, विनय दिवसभर एवढा रागावल्यावर अचानक त्याची पद्धत इतकी छान कशी झाली. विनयने पुन्हा जिलेबी काढली आणि हाताने तोंडात टाकली आणि म्हणू लागला की जिलेबी खाल्ल्याने ओठ लाल होतात. तुला सुंदर ओठ आणि चांगला चेहरा असेल. त्याच्या बोलण्यात इतका प्रेमाचा गोडवा होता की मला लाज वाटली. विनय माझा हात पकडून काहीतरी बोलत होता, पण मी भान हरपले आणि थोड्या वेळाने मी झोपी गेले. पुन्हा एकदा डोळे उघडले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. माझे भान हरपले होते. मला माहीत होतं की विनय पुन्हा एकदा रागावला असेल. आता मला समजत नव्हते की मला अशी गाढ झोप कशी येईल. माझे कपडे पूर्ण ओले झाले होते आणि मला थंडी वाजत होती. मी पटकन आंघोळ करून तयार झाले आणि जेव्हा मी खोलीतून बाहेर आले तेव्हा माझा नवरा माझ्या सासूबाईंना रागाने सांगत होता की तुम्ही माझे लग्न अशा मुलीशी केले आहे जिला झोपणे आणि उठणे समजत नाही. हिच्यासोबत मी माझे संपूर्ण आयुष्य कसे जगू शकतो. गावातील स्त्रिया सकाळी लवकर उठून घरातील कामे करतात, हेही तिला माहीत नाही. तू सकाळपासून घरची कामे करत आहेस आणि ती राणीसारखी झोपली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर तुझी लाडकी सून मी माझ्या घरात जास्त दिवस सहन करू शकणार नाही. विनयचे हे शब्द ऐकून मी घाबरले. माझा नवरा इतका कडक असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. या पलीकडे काही ऐकण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी शांतपणे स्वयंपाकघरात गेले. माझ्या सासूबाई सकाळपासून कामात व्यस्त होत्या, कारण किचनही पूर्णपणे स्वच्छ होती आणि दुपारचे जेवणही तयार झाले होते. विनयसोबत मी पण माझ्या सासूबाईंच्या नजरेत पडत होते. मला सतत स्वतःचा राग येत होता. मला माहीत नाही मला काय झाले. मी घराभोवती फिरले तेव्हा तिने सर्व कामे पूर्ण केली होती आणि त्यामुळेच कदाचित विनयला प्रचंड राग आला होता. त्यानंतर तो गच्चीवर गेला होता, कारण त्याला चांगलं माहीत होतं की मी त्याच्या मागे टेरेसवर जाऊ शकणार नाही. मी दिवसभर रडले. ज्या आनंदासाठी मी अनेक वर्ष वाट पाहत होते, मी अजूनही त्याच्यापासून दूर होते. ना मला विनयची साथ पूर्णपणे मिळाली होती, ना मी त्याच्या हृदयात जागा बनवू शकले. आणि विनयच्या बोलण्याने मला हे चांगलंच कळालं की माझ्याकडून काही चूक झाली तर तो मला घरातून हाकलून देईल. गावातून मला आईचे वारंवार फोन येत होते. आई सांगत होती की तू आठवडाभर आमच्या घरी येऊन राहा. विधीनुसार लग्नानंतर मुलगी आठवडाभर तिच्या माहेरच्या घरी राहायला येते. मला अजिबात जायचे नव्हते, कारण विनय माझ्यावर आधीच रागावला होता. अशा परिस्थितीत मी त्याला सोडून आईच्या घरी गेले असते तर कदाचित तो माझ्याशी कधीच बोलला नसता. रात्री विनय खोलीत आला. मला आश्चर्य वाटले की तो अचानक कसा बरा झाला. माझ्याजवळ बसून तो स्वतःच विचारू लागला की तुझ्या आईचा फोन का आला होता. मी त्याला सर्व काही सांगितल्यावर तो म्हणाला, ही चांगली गोष्ट आहे. तू निघून जा, नाहीतर आई म्हणू लागेल तुला मी जाण्यास नकार दिला आहे. माझी नोकरी उद्यापासून सुरू होत आहे. सकाळी लवकर शहरात गेलो तर रात्रीच घरी परतेन. तुम्ही तिथे एक आठवडा घालून या आणि आईला पण घेऊन जा. मला विनयकडून एवढी अपेक्षा नव्हती. त्याचं पुढं ऐकण्याची माझी हिंमत नव्हती, म्हणून मी आनंदाने होकार दिला. विनयने मग जिलेबी काढली आणि तोंडात टाकली आणि म्हणू लागला, ते पटकन खाण्याऐवजी हळूहळू खा. हा शहरातील एक प्रसिद्ध मिठाई आहे. यामुळे तुमचे होठ लाल होतील आणि तू खूप सुंदर दिसतील. विनयला असे बदललेले पाहून मला खूप वाईट वाटले. तो त्याच्यासारखाच कडक होता, तितकीच प्रेमळ माणसं होती आणि त्यांना रागावणं योग्यच होतं. माझ्या चुकीमुळे तो रागावला होता. विनय म्हणाला की मी आईला सांगेन की तुला उद्या गावाला जायचे आहे. माझी वाट पहा. विनयचे बोलणे ऐकून मला हसू आले. मी ठरवले होते की आज मी कोणत्याही परिस्थितीत झोपणार नाही आणि मला विनयची वाट पाहावी लागली.
गावी जाण्याआधी मनातून सारे अंतर पुसून टाकायचे होते. मी पटकन नाईटी घातली. भिंतीवरच्या आरशात तिचे ओठ पाहून तिला आश्चर्य वाटले. माझे ओठ लाल होतील असे त्याचे म्हणणे बरोबर होते. मी येऊन बेडवर बसले. त्याची वाट पाहू लागले. पण विनय परत येण्याआधी मला पुन्हा झोप लागली होती. सकाळी 9 वाजता डोळे उघडले तेव्हा विनय शहराकडे निघाला होता. तो शहराकडे पहाटेच निघायचा, कारण शहराचा प्रवास 2 तासांचा होता. मला स्वतःलाच रडावंसं वाटलं. लग्नाला 1 आठवडा झाला तरी विनयशी माझे संबंध निर्माण होऊ शकले नाही आणि विनयच्या रागाचे कारण फक्त मीच होते. माझे कपडे कसे भिजले या विचाराने मी काळजीत पडले. कदाचित विनय मला उठवायचा प्रयत्न करत असावा. मी खोलीतून बाहेर पडले तेव्हा आईही गावाला जायला तयार होत होती. माझ्या सासूबाईंनी मला पाहिले आणि म्हणाल्या की विनय गेला आहे. आता आपल्या दोघींना गावाकडे निघायचे आहे. जड अंतकरणाने मी माझ्या आईवडिलांच्या घराकडे निघाले. माझे मन विनयसोबत शहरात गेले होते. आता मला त्याला 1 आठवड्यानंतरच भेटायचे होते. मला पाहून माझ्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद झाला आणि माझ्या धाकट्या बहिणीला त्या आनंदाची सीमा नव्हती. माझ्या येण्याची बातमी संपूर्ण गावात पोहोचली होती. त्यामुळे माझ्या शेजारच्या मावशीची मुलगी बबिता हिचे लग्न होते. ती माझी जवळची मैत्रीण होती आणि गावी आल्यानंतर मला तिच्या लग्नाला जाण्याची संधी मिळाली. खूप गोंगाट झाला, पण तरीही माझ्या मनात आनंद नव्हता, कारण माझे मन विनयवर अडकले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हापासून मी माझ्या आईच्या घरी आले तेव्हापासून मला अजिबात झोप येत नव्हती. इथे मी फक्त बाजू बदलत राहिले. कदाचित विनयची आठवण मला झोप देत नव्हती. मेहंदीच्या रात्री शेजारच्या मावशीच्या बहिणीचा मुलगा राम हा लग्नासाठी शहरातून आला होता. तो लहानपणापासूनच गावी ये जा करत असे. मला पाहताच तो माझ्या मागे लागला. मला आश्चर्य वाटले की त्याला काय झाले आहे. त्याची नजर माझ्यावर खेळली होती आणि कदाचित माझ्या सासूबाईंनाही हे जाणवलं असेल. मला विचित्रपणे नर्वस वाटत होते. सुरुवातीला माझे आणि विनयचे संबंध चांगले नव्हते आणि जर माझ्या सासूबाईंना रामबद्दल कळाले तर माझे चांगले घर उद्ध्वस्त होईल. म्हणून मी माझ्या शेजारच्या मावशीचे घर सोडून माझ्या घरी परत येत होते आणि राम माझ्या मागे आला. त्याने मला थांबवले आणि सांगितले की मी तुझ्यावर प्रेम करतो. तू विचारशील तर मी रिश्ता तुझ्या घरी पाठवीन. रामाच्या या शब्दांनी माझा जीव जवळजवळ जळाला होता. मी रागाने रामला म्हणाले की माझे लग्न झाले आहे आणि तू भविष्यात असे काही करू नकोस हेच बरे. माझे ऐकून राम म्हणाला, माझा शहरात मोठा बंगला आणि गाडी आहे. मी तुला सर्व सुख देईन, पण तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्याबरोबर ये. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केले आहे. इतक्या लहान वयात तुझं लग्न होणार हे मला कसं कळलं. मी त्याला रागाने म्हणाले की तू हे आज बोलला आहे, पण भविष्यात असे काही करू नकोस. माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझी एक चुकी माझी बदनामी करू शकते. त्यावेळी राम परतला, पण बबिताचे लग्न साजरे करणे माझ्यासाठी कठीणच होते. त्याने कुठल्या तरी बहाण्याने त्याच्या फोनवर माझा फोटो काढला. यामुळे तो खूप उद्धट असल्याचे सिद्ध झाले. कसा तरी आठवडा निघून गेला आणि मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत माझ्या घरी परतले. विनय आज कामावरून लवकर परतला असावा. काल दुपारी आम्ही घरी पोहोचलो आणि विनय आधीच घरीच होता. विनयला पाहून खूप आनंद झाला. मी सामान ठेवण्यासाठी खोलीत गेले असता विनय आईला भेटण्यासाठी आईच्या खोलीत गेला. मला पण काही वेळ विनय आणि आईसोबत बसावे असे वाटले. मग मी घरची कामे करीन म्हणून सामान ठेवून मी पुन्हा त्याच्या खोलीकडे आले. माझ्या सासूच्या बोलण्याने मला धक्काच बसला. माझे घर उद्ध्वस्त करणारी दुसरी कुणी नसून माझीच सासू आहे याची कल्पनाही मी करू शकत नाही. ती विनयला रागाने सांगत होती की निघताना मी तुला सांगितले होते की आम्ही परत येईपर्यंत घटस्फोटाची कागदपत्रे घेऊन ये, पण तुला अक्कल नाही. तुझी बायको किती चुकीची आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, पण तू डोळ्यावर पट्टी बांधलेली आहेस. विनय म्हणत होता की आहे मला तिला सोडून जाणे शक्य नाही. ती माझी पत्नी आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. तिच्यात 1000 चुका आहेत, पण मी तिला आयुष्यातून कधीच वेगळे करू शकत नाही. विनय माझ्या प्रेमाबद्दल बोलत होता आणि माझी सासू दुष्कर्मात मग्न होती. मला कळत नव्हते हे सगळं काय होतंय. माझ्या सासूबाईने इतक्या उत्साहात माझं लग्न लावून दिलं होतं, मग तिला घटस्फोट घ्यायचा का वाटला. आणि मला खूप कडक वाटणारा विनय खूप प्रेमाने बोलत होता आणि माझ्यासाठी त्याच्या आईशी भांडत होता. माझे मन पूर्णपणे गोंधळले होते. रात्री विनय खोलीत आला तेव्हा मला जिलेबी खायची अजिबात इच्छा नव्हती. मी त्याच्या हातातून जिलेबीची पिशवी घेतली. आई काही कामासाठी त्याला बोलवू लागली तेव्हा तो खोलीतून निघून गेला. मला झोप लागू नये म्हणून मी गुपचूप बॅग एका कोपऱ्यात लपवून ठेवली आणि डोळे मिटले.
विनय पुन्हा खोलीत आला तेव्हा मी जे पाहिले ते पाहून मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. विनयने घागर भरून माझ्यावर पाणी ओतली होती. मी डोळे उघडले नाहीत. आज दूध का दूध, पाणी का पाणी करायचं होतं. विनयने कोणाला तरी हाक मारून आत येण्यास सांगितले. मी पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. काही वेळाने एक सुंदर मुलगी माझ्या खोलीत आली. ती माझ्या पलंगावर विनयसोबत बसली आणि ते दोघे एकत्र होती. माझा जीव गेला. यापेक्षा जास्त सहन करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. थंड पाण्यामुळे माझे अंग थरथर कापत होते. मी उठून बसले. मला जागे पाहून दोघांचेही डोळे आश्चर्याने विस्फारले. मी विनयकडे पाहिलं. त्यावेळी मला इतका राग आला होता की मला विनयची भीतीही वाटत नव्हती. मी विनयला खरं सांगायला सांगितलं. ही मुलगी कोण आहे? जिलेबीमध्ये असे काय होते की माझे बाण हरपून जायचे? तू हे सर्व का केलेस? आणि तू माझा इतका विश्वासघात का करत आहेस? मी प्रश्नांमागून प्रश्न विचारत राहिले आणि माझ्या हात एक वादळ उठली. विनयने मान टेकवून सांगितले की ही मुलगी त्याची बायको आहे आणि तिच्याशी लग्न करून लग्नाच्या एक आठवडा आधी तो गावी आला होता. त्याला कधीच माझ्याशी लग्न करायचे नव्हते, पण त्याच्या आईने जबरदस्तीने माझ्याशी त्याचे नाते निश्चित केले. बायकोचे नाव ऐकून पायाखालची जमीनच सरकली. विनय सांगत होता, आमचं लग्न थांबवण्यासाठी त्याने लग्नाच्या आठवडाभर आधी रियाशी लग्न केलं होतं आणि रियाला सून म्हणून ह्या घरात आणले होते. मात्र त्याच्या आईने त्याचे ऐकले नाही आणि विनयवर दबाव टाकला की त्याने रियाला घटस्फोट द्यावा. गावात महिलांना टेरेसवर जाण्यास मनाई आहे. त्यामुळे विनयने रियाला गच्चीवरील खोलीत ठेवले होते. म्हणूनच विनयला खात्री होती की मी त्याच्या मागे कधीच गच्चीवर जाणार नाही. विनय मुद्दाम जिलेबीमध्ये नशा मिसळत असे. मी रोज रात्री आपल्या खोलीत रियासोबत झोपतो आणि वेळ घालवतो. लग्नाआधी रिया शहरात काम करायची, त्यामुळे रिया संसारिक नाही असे आईला वाटायचे आणि त्यामुळे आई मला वारंवार रियाला घटस्फोट देण्यास सांगत होती. रिया माझे पहिले प्रेम आहे. विनय रियाला कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. मला याची खात्रीच होती. विनयने मला संपूर्ण हकीकत सांगितली. जे ऐकल्यानंतर माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. मला त्या दिवशी कळले की माझी सासू रिया आणि विनयच्या घटस्फोटाबद्दल बोलत होती, ज्याचा मी चुकीचा अर्थ लावला होता. माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यामागे फक्त विनयच नाही, तर माझ्या सासूबाईंचाही हात होता. तिच्या मुलाने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहे हे जाणून बुजून ती होती. त्याचे जबरदस्तीने माझ्याशी दुसरे लग्न लावून दिले. विनयसोबतच्या आयुष्याची मी खूप स्वप्ने पाहिली होती. मी माझे आयुष्य अशा व्यक्तींसोबत घालवू शकत नाही ज्याने दुसऱ्यावर इतके प्रेम केले. त्याच्या फायद्यासाठी तो मला मादक जिलेबी खाऊ घालू शकत होता. मी सामान बांधले आणि माझ्या सासूबाईंना नमस्कार केला आणि माझ्या गावाकडे निघाले. माझ्या सासूबाईंनी खूप प्रयत्न केले. विनय रियाला सोडून माझा होईल असे त्या मला वारंवार पटवून देत होत्या, पण माझ्यावर प्रेम न करणाऱ्या व्यक्तीसोबत मी कधीच राहू शकत नाही. आईवडिलांना सांगून मी नम्रपणे या प्रकरणातून सुट्टी घेतली. शेजारच्या आंटीमुळे मी आता पुन्हा एकदा एकटे असल्याची बातमी रामला मिळाली होती. त्यामुळे रामने आपल्या कुटुंबियांना पाठवले होते आणि माझ्याशी लग्न करण्याचे सांगितले होते. मला अजून लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी साफ नकार दिला. आता मला पुढचा अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. अभ्यासाबरोबरच माझे पेपरही संपले होते. मी पुन्हा सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.